हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। भारताच्या राजकीय इतिहासात मोदी पर्व, मोदींच्या नावे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान राहणे। आज भारत दुनिया की फास्टेस्ट ग्रोइंग मेजर इकोनॉमी है। दुनिया की ग्रोथ में भारत का कंट्रीब्यूशन बहुत जल्द करीब 20% होने जा रहा है। गेल्या 12 वर्षात मोदी सरकारच्या आर्थिक सुधारणांमुळे आणि दूरदर्शी धोरणांमुळे देशाच्या विकास दरानं सातत्यानं नवी उंची गाठली आहे। नुकत्याच जाहीर झालेल्या जीडीपीच्या सेकंड ॲडव्हान्स अंदाजानुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 7.6% विकास दराचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। 11-12 की बात करें तो उस समय इकोनॉमी हमारी करीब 35% अर्बन थी, या एक्सपेक्टेशन था कि आज के दिन में 35% अर्बन होगा। अगर आप सैटेलाइट डेटा देखें, रियल जो अर्बन ग्रोथ है, तो वी आर क्लोज टू 67-68%। तो आप ऐसे देखिए कि आपकी जो रियल इकोनॉमी है ऑन द ग्राउंड इज मूविंग मच फास्टर देन व्हाट वी हैड एक्सपेक्टेड ऑल्सो। 2014 मध्ये सुरू झालेलं मेक इन इंडिया अभियान आज देशाला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनवत आहे। इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल उत्पादन, ऑटोमोबाईल पासून ते सेमीकंडक्टर पर्यंत भारत प्रत्येक क्षेत्रात नवी यशोगाथा लिहित आहे। देशातील मोबाईल उत्पादन 2014-15 मधील सुमारे 6 कोटी युनिट्स वरून 2023-24 मध्ये जवळपास 33 कोटी युनिट्स पर्यंत पोहोचले। ही वाढ केवळ उत्पादन क्षेत्रातील भारताची क्षमता दर्शवत नाही, तर आत्मनिर्भर भारताच्या संकल्पालाही अधिक बळकट करत आहे। ही आहे खरी अटक। डिजिटल अरेस्ट इज 100% फेक, इट डझंट एक्झिस्ट। तर थांबा, लगेच काही कृती करू नका। फ्रॉड बद्दलच्या अशा आणखी माहितीसाठी विजिलंटीला फॉलो करा। ये मजबूर हैं पर आप नहीं। बीटेक्स मलहम, दांत खाज खुजली से छुटकारा। अब वही बीटेक्स मलहम ट्यूब में भी उपलब्ध। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ॲडव्होकेट हाजी गफूर पठाण, नगरसेवक पुणे महानगरपालिका। अर्ली वांगी, तळली चणे, पातळ भाजी किंवा मसाला भात बनवताना त्यात सुरुची गोडा मसाला टाका आणि त्याची चव तर चाका। India's leading AI-driven university with a renowned placement ecosystem, shaping future leaders with intelligence. पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी, पुणे। भारताला आत्मनिर्भर बनवायचं म्हटलं तर भारताची नंबर 1 LPG कंपनी गो गॅस आहे तुमचा सोबती। बदलत्या भारताचा नवीन गॅस गो गॅस। AU सेव्हिंग्ज अकाउंट मध्ये मिळतात अमेझिंग बेनिफिट्स, पेपरलेस बँकिंग आणि हायर इंटरेस्ट, ते पण दर महिन्याला। मनी 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 एव्हरी मंथ। विचार बदल आणि बँकही। मुंबईतील डिलाईल रोड परिसरात सलग चौथ्या दिवशी रात्री वीज पुरवठा खंडित। ट्रान्सफॉर्मरवरील वाढत्या लोडमुळे ही समस्या उद्भवत असल्याची बेस्ट प्रशासनाची माहिती। कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। मिलन सबवेतील पाण्याचा जलद निचऱ्यासाठी बीएमसी 5 क्षमतेचे पंप भाडेतत्वावरती घेणार। पावसाळ्यात पूरस्थिती टाळण्यासाठी बीएमसीच्या स्थायी समितीत प्रस्ताव। पुण्यातील टिंगरेनगर परिसरात पिंपळाचं झाड अचानक रस्त्यावरती कोसळलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। अग्निशमन दलानं तातडीनं झाड बाजूला केल्यामुळे वाहतूक पूर्ववत। दौंड तालुक्यातील प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे जिल्ह्यात गर्भलिंग निदानाविरोधात विशेष मोहीम सुरू। जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये तपासणीचे आदेश। आरोग्य विभाग अलर्ट मोडवर। पुण्यात जानेवारीत होणारी ग्रँड टूर सायकल स्पर्धा 6 टप्प्यात पार पडणार। 1072 किलोमीटरच्या या स्पर्धेत शिवनेरी, आळंदी, लोणावळा आणि हिंजवडी मार्गांचा समावेश। स्पर्धेसाठी रस्त्याच्या कामावर 629 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार। इन असोसिएशन विथ NECC, संडे असो वा मंडे, रोज खा अंडे। हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले।
भारताच्या राजकीय इतिहासात मोदी पर्व, मोदींच्या नावे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान राहण्याचा नवा विक्रम. नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला. आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर. आज एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार, तर उद्या नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावणार. पंतप्रधान मोदी कर्तव्यनिष्ठ, त्यांच्या कार्यकाळात एकही सुट्टी घेतलेली नाही. भारताला आर्थिक महासत्ता करण्याचा मोदींचा संकल्प. राम मंदिर ते 370 कलम. उपमुख्यमंत्री शिंदेंकडनं मोदींच्या ऐतिहासिक कार्यकाळाचा गौरव. उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली. आज नंदनवन बंगल्यावरती बैठक होणार. नाशकातील बंडखोरीवरनं सेना मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा. विधान परिषद निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर. निवडणूक धनदांडग्यांची झाली आहे. कोळच्याच्या दलालीत हात काळे करायचे नाहीत. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते हेमंत पाटलांचा महायुतीला घरचा आहेर. राजूरकरांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली. नाना पटोलेंचा धान घोटाळ्याबाबत आणखी एक लेटर बॉम्ब. जय अंबे राईस मिलच्या घोटाळ्यावरनं पटोले आक्रमक. पटोलेंच्या बनावट सहीचं पत्र पाठवल्याचा आरोप. चौकशीसाठी पटोलेंकडून आतापर्यंत मंत्रालयात 70 तक्रारी. अयोध्येच्या राम मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची पंतप्रधान मोदींकडून दखल. उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता. नृपेंद्र मिश्रा यांची राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांसोबत तातडीची बैठक. गॅस टंचाईवर भारताचा मेगा प्लान तयार. ओमान ते गुजरात अरबी समुद्रात 2000 किलोमीटरची पाईपलाईन बांधणार. हॉर्मुझला वळसा घालून थेट ओमानबंद गॅस भारतात येणार. 40,000 कोटींचा खर्च अपेक्षित. पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांवर दगडफेक प्रकरणी 500 जणांविरोधात गुन्हा. दोघे अटकेत. कुदळवाडी आणि चिखलीतील अतिक्रमण कारवाई दरम्यान दगडफेकीचा प्रकार. कारवाई विरोधात मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावरती उतरला होता. लातूरमध्ये चालत्या बाईकचा हँडल खेचून तरुणाला पाडणारा वाहतूक पोलीस अखेर निलंबित. मिनी मार्केट जवळचा प्रकार. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांची कारवाई.